नमस्कार. गरोदरपणातील आहारशैली या वेबसिरीज मध्ये मी डॉक्टर सोनाली वागळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर ह्या सत्रामध्ये आपण बघत आहोत गरोदरपणातील आहारशैली कशी असावी. तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की गरोदरपणातील अनेक समज काय असतात, गैरसमज काय असतात आणि ते कसे दूर करायला हवेत, त्याला काय शास्त्रीय आधार आहे, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता पुढचा आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की गरोदरपणातील पहिल्या तिमाहीमध्ये त्या गरोदर स्त्रीने काय आहार घेतला पाहिजे, कोणती पोषक द्रव्ये ही आईच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या वाढीसाठी महत्वाची आहेत. तर सगळ्यात पहिले आता आपण बघूया की गरोदरपणातील जे पहिले 3 महिने असतात त्यामध्ये काय काय गोष्टी होतात. तर त्यामध्ये विशेष करून त्या स्त्रीमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. तर शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही होत असतात. तर त्यामध्ये शारीरिक बदलांमध्ये विशेष करून तिला उलटी होणे, मळमळणे किंवा सकाळी उठल्या उठल्या मळमळणे, उलटीसारखं वाटणे हा त्रास जास्त करून जाणवतो, ज्याला आपण मॉर्निंग सिकनेस म्हणतो. नॉशिया, वॉमिटिंग म्हणजे एखाद्या पदार्थाचा नॉशिया येणे किंवा कुठल्या पदार्थांचा काही पदार्थांचा वास देखील गरोदर स्त्रीला सहन होत नाही. तर असे शारीरिक बदल हे पहिल्या 3 महिन्यामध्ये जास्त जाणवतात. शिवाय मानसिक बदल देखील होतच असतात, कारण आपल्या त्या गरोदर स्त्रीच्या शरीरामध्ये वेगवेगळे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. वेगवेगळ्या प्रकारची हॉर्मोन्स ही शरीरामध्ये वाढत असतात, जी प्रेग्नन्सी किंवा गरोदरपण अतिशय चांगल्या प्रकारे पुढे नेण्यासाठी महत्वाची असतात. तर आता आपण पहिले बघूयात की हे शारीरिक बदल जे होतात, तो त्रास होतो, तो कमी होण्यासाठी काय करायला हवं. तर आपण म्हणलो तसं उलटी होणे, मळमळणे, सकाळी उठल्या उठल्या मळमळणे हे त्रास जास्त जाणवतात. त्यामुळे जास्त खाल्लं जात नाही. त्यामुळे गरोदर स्त्रीचं वजन हे पहिल्या 3 महिन्यामध्ये जास्त वाढत नाही, उलट कधी कधी ते उलट कमी सुद्धा होतं. तर ह्याचं कारण हे आहे, कारण ह्या सगळ्या त्रासांमुळे ती जास्त खाऊ शकत नाही किंवा जास्त एका वेळेला खाल्लं जात नाही. तर आता आपण बघूयात की तो त्रास कमी होण्यासाठी काय करायला पाहिजे. तर जेव्हा असं होत असेल की उलटी होणे, मळमळणे, तर त्यावेळेला म्हणजे सकाळी उठल्या उठल्या असं होत असेल किंवा मधल्या वेळेमध्ये असं होत असेल तर काहीतरी ड्राय स्नॅक्स घेतलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी काही तुम्हाला सांगते गोष्टी की ज्या तुम्ही घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये खाकरा आहे किंवा एक अर्धी किंवा चतकोर चपाती आहे किंवा लाह्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, गव्हाच्या लाह्या, साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या, त्या घेऊ शकता. किंवा घरी पॉपकॉर्न बनवू शकता, घरच्या घरी ते घेऊ शकता. हे पदार्थ तुम्ही प्रेफर करू शकता. आता टोस्ट, बिस्किट हे देखील ड्राय पदार्थांमध्ये येतं, पण ते घ्या असं मी नक्की सांगणार नाही, कारण त्याच्यामध्ये वनस्पती तूप असतं, म्हणजेच डालडा असतं, मैदा असतो भरपूर प्रमाणामध्ये. तर ह्याच्या ऐवजी आपण जे आता बघितलं की खाकरा, लाह्या ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून जो उलटी मळमळ होण्याचा त्रास त्यावेळेला होत असतो तो कमी व्हायला नक्कीच मदत होते. दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की थोड्या अंतराने थोडं खाल्लं पाहिजे. एका वेळेला जास्त खाल्लं नाही पाहिजे, त्यामुळे देखील उलटी आल्यासारखं होतं किंवा आधीच पचनसंस्थेवर हळूहळू ताण येत असतो प्रेग्नन्सीमध्ये किंवा गरोदरपणामध्ये, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये तो जास्त प्रमाणात जाणवतो. तर पहिल्या तिमाहीमध्ये विशेष करून जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्यामुळे हे त्रास जास्त जाणवतात. तर थोड्या अंतराने थोडं अन्न घेणे हे महत्वाचं आहे. अजून एक मुद्दा महत्वाचा आहे याच्यामध्ये की द्रव पदार्थ म्हणजे लिक्विड्स जे आहेत ते जेवताना किंवा विशेष करून जेवल्या लगेच घेऊ नयेत. ते जर घ्यायचे असतील तर 2 जेवणांच्या मध्ये, म्हणजे आता सकाळचा जर नाश्ता झाला तर त्याच्यानंतर एक 2 तासांनी हवं असेल तर ताक घेऊ शकता. ताकामध्ये थोडंसं हिंग घालून घेऊ शकता, ते जास्त पाचक होतं. किंवा काही लिंबू पाणी आहे किंवा नारळ पाणी आहे, असे जे लिक्विड्स आहेत ते तुम्ही 2 जेवणांच्या मध्ये किंवा जेवण झाल्यानंतर एक 2 तासांनी घ्यायला हवे, जेणेकरून उलटी मळमळचा त्रास जास्त जाणवणार नाही. तर शारीरिक जे त्रास होतात त्याबद्दल आपण बोललो आणि त्यासाठी थोडक्यात आपण बघितलं की काय गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आता आपण बघणार आहोत की गरोदरपणात पहिल्या तिमाहीमध्ये कोणती पोषक द्रव्ये ही जास्त महत्वाची आहेत. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याआधी आपण बघूयात की गर्भधारणेच्या आधीपासूनच त्या गरोदर स्त्रीने तिच्या आहारावरती किंवा पूर्णपणे तिच्या आहार शैलीवरती, जीवनशैलीवरती विशेष लक्ष द्यायला हवे.
की आजकाल गरोदरपणातील मधुमेहाचे प्रमाण देखील खूप जास्त वाढत आहे. तर त्यासाठी वजन हे आधीपासूनच आटोक्यात ठेवायला हवं. गरोदरपण म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधीच रक्तातली साखर देखील तपासायला हवी. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर आपण आता जे बघतोय की पोषक द्रव्ये, तर गर्भधारणाच्या आधीपासूनच काही एक पोषक द्रव्ये आहेत जी घेणं महत्वाचं आहे. सगळीच पोषक द्रव्ये आहारात महत्वाची असतात, ज्यांनी आपल्या शरीरावरती चांगलेच परिणाम होत असतात. पण काही विशेष पोषक द्रव्ये आहेत. उदाहरणार्थ फोलिक ऍसिड आहे, B12 म्हणजे B12 जीवनसत्व आहे, झिंक, आयोडीन ही 3 ते 4 पोषक द्रव्ये आहेत जी गर्भधारणेच्या आधीपासूनच घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर ही जर ह्या पोषक द्रव्यांची जर कमतरता असेल आईच्या आहारामध्ये, तर एनॅन्सेफॅली म्हणजे बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. बाळामध्ये एनॅन्सेफॅली डायग्नोज होऊ शकते, म्हणजे काही व्यंग येऊ शकतात बाळामध्ये, कारण बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. तर ही जी पोषक द्रव्ये आहेत ती विशेष करून बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी, म्हणजे पूर्ण शारीरिक वाढीसाठी देखील, पण विशेष करून मेंदूच्या वाढीसाठी खूप महत्वाची असतात. त्यामुळे गर्भधारणेच्या आधीपासूनच ही पोषक द्रव्ये तुमच्या आहारामध्ये घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि शिवाय जेव्हा आता तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करणार असाल त्याच्या आधीच डॉक्टरांना जाऊन भेटल्यानंतर सप्लिमेंट्स देखील सुरू केले जातात. पण सप्लिमेंट्स बरोबरच आपल्या रोजच्या आहारामध्ये ही पोषक द्रव्ये घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर आता आपण बघूयात की ही पोषक द्रव्ये कोणकोणत्या पदार्थांमधून तुम्हाला मिळतात. तर पहिल्यांदा आपण बघूयात फोलिक ऍसिड बद्दल, जी आता आपण बोललो. फोलिक ऍसिड, B12 आहे किंवा झिंक, आयोडीन हे कुठल्या कुठल्या पदार्थांमधून मिळतात ते आता आपण बघणार आहोत. तर विशेष करून फोलिक ऍसिड जे आहे ते सगळ्या हिरव्या गडद पालेभाज्यांमध्ये असतं. आणि त्याचबरोबर आपण जे धान्य घेतो त्या धान्याचं जे वरचं कव्हर असतं, म्हणजे त्याला आपण हस्क म्हणतो, तर त्यामध्ये फोलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतं. तर आजकाल तर पॉलिश्ड गहू किंवा पॉलिश तांदूळ जे धान्य असतात ती पॉलिशच केलेली असतात, त्यामुळे सगळे त्यातले जे फायबर्स असतात आणि वरचं जे त्याचं कव्हर असतं ते निघून गेलेलं असतं. त्यामुळे ते घेणं जास्त महत्वाचं आहे. तर त्यासाठी खपली गहू आहे किंवा हातसडीचा तांदूळ आहे हे तुम्ही घेऊ शकता. आणि त्याबरोबरच इतर धान्य जी आहेत, नाचणी, ज्वारी, राजगिरा, ही धान्य देखील घेणं महत्वाचं आहे. तर ही जी धान्य आहेत ती जर त्या साली सकट घेतली तर त्याच्यामध्ये फोलिक ऍसिड योग्य प्रमाणात मिळतं. त्यामुळे कोंड्या सकटची धान्य वापरणे, म्हणजे पीठ जे आपण घेतो ते चाळून नाही घ्यायचं, म्हणजे ऑलरेडी तो गहू पॉलिश केलेलाच असतो. परत आपण चाळून घेतल्यानंतर त्यातला जो काही फायबर असेल तो देखील पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे कोंड्यासकट जी धान्य घेणं महत्वाचं आहे, म्हणजे पीठ चाळून नाही घ्यायचं, तसंच घ्यायचं. नंतर मी म्हणाले तसं हातसडीचा तांदूळ आहे, खपली गहू आहे, इतर जी धान्य आपण बघितली ती घेणं महत्वाचं आहे. हिरव्या गडद पालेभाज्या घेणं महत्वाचं आहे, त्यात देखील फोलिक ऍसिड चांगल्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर नंतर अक्रोड, बदाम हे जे ड्रायफ्रुट्स आहेत, म्हणजे सुका मेवा आहे, त्याच्यामध्ये देखील फोलिक ऍसिड असतं. त्याचबरोबर ज्या तेलबिया आहेत, म्हणजे तीळ आहे, त्याच्यामध्ये देखील फोलिक ऍसिड योग्य प्रमाणात असतं. तर ह्या पदार्थांमध्ये फोलिक ऍसिड योग्य प्रमाणामध्ये असतं. याचबरोबर आपण बघतोय की झिंक, आयोडीन आणि B12 म्हणजे B12 जीवनसत्व. तर आता आपण बोलूयात की B12 जीवनसत्व हे कोणकोणत्या पदार्थांमध्ये असतं. तर B12 हे विशेष करून सगळ्या मांसाहारी पदार्थांमध्ये असतं, म्हणजे शाकाहारी पदार्थांमध्ये B12 कमी प्रमाणात असतं. तर मांसाहारी पदार्थांमध्ये मासे, चिकन, अंडी ह्याच्यामध्ये, नंतर दूध आणि दुधाचे पदार्थ त्याच्यामध्ये, म्हणजे जे प्राणीजन्य पदार्थ आहेत त्याच्यामध्ये B12 जास्त प्रमाणात असतं. आता शाकाहारी म्हणाल तर त्या पदार्थांमध्ये जे दही आहे, जे दुधापासून आपण दही बनवतो, तर त्याच्यामध्ये B12 फ्रेंडली बॅक्टेरिया असतात जे ते दही बनवण्यास मदत करतात, ज्याला आपण लॅक्टोबॅसिलस असं म्हणतो. तर दह्यामध्ये त्यामुळे B12चं प्रमाण जास्त असतं. शिवाय जे आंबवलेले पदार्थ आहेत, म्हणजे आपण जे डोसा, इडली, आप्पे ह्याच्यासाठी पीठ घरी बनवतो, तर जे आंबवलेलं, म्हणजे ज्याला फर्मेंटेशन म्हणतात, तर ते जे फर्मेंटेड फूड्स आहेत किंवा आंबवलेले पदार्थ आहेत त्यामध्ये देखील B12 हे जास्त प्रमाणात असतं, कारण हेच बॅक्टेरिया ते आंबवण्यासाठी किंवा फर्मेंटेशनसाठी देखील मदत करतात. त्यामुळे त्या पदार्थांमध्ये देखील B12 हे जास्त प्रमाणात असतं. शिवाय पालेभाज्यांमध्ये देखील थोड्या प्रमाणामध्ये B12 असतं.
तर हे सगळे स्त्रोत आपण बघितले ते आहेत B12चे. आता आपण बघूयात की झिंक आणि आयोडीन. तर आपण आता जसं बघितलं की सगळी जी सालीसकटच्या डाळी, कोंड्यासकटची धान्ये, त्याच्यामध्ये फोलिक ऍसिड बरोबर झिंक आणि आयोडीन देखील असतं. आयोडीन विशेष करून हे आपण आयोडाइज सॉल्ट जे घेतो त्याच्यामध्ये असतं. तर रोजच्या आहारामध्ये आपण आजकाल सगळेच आयोडाइज सॉल्टच वापरतात, तर ते त्याच्यामधून मिळतं. शिवाय जे आपण झिंक बघितलं तर त्यासाठी आपण बघितलं तसं की जे ड्रायफ्रुट्स आपण म्हणालो त्यामध्ये देखील झिंक देखील योग्य प्रमाणात असतं. शिवाय आपण मासे पण म्हणालो तर त्याच्यामध्ये B12 बरोबर झिंक देखील असतं. इतरही अनेक पोषक द्रव्ये असतात ती आपण पुढे बघणारच आहोत. तर ही पोषक द्रव्ये महत्वाची आहेत. तर त्याचबरोबर आता ह्या सर्वांबरोबरच अजून कोणती पोषक द्रव्ये महत्वाची आहेत ते आपण बघूयात. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये असं होत नाही की फक्त बाळाचे अवयवच फक्त तयार होत असतात किंवा हात आणि पाय अशाच गोष्टी तयार होत असतात, तर असं नाही. बाळाची संपूर्णरित्या वाढ होत असते. त्यामुळे बाळाचं यकृत आहे किंवा बाळाचं हार्ट आहे, बाळाचे जे सगळे अवयव आहेत, सगळे ऑर्गन्स आहेत ते तयार होत असतात. पहिल्या 3 महिन्यामध्ये पूर्ण वाढ होत असते बाळाची. त्यामुळे अजूनही काही पोषक द्रव्ये आहेत जी लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्याबरोबरच कॅल्शियम आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. तर बाळाच्या योग्य वाढीसाठी म्हणजे विशेष करून बाळाच्या हाडांच्या आणि स्नायूंच्या वाढीसाठी ही 2 पोषक द्रव्ये अतिशय महत्वाची असतात. तर कॅल्शियम कशामध्ये मिळतं तर त्याचा सगळ्यात महत्वाचा स्रोत आहे दूध आणि दुधाचे पदार्थ. दुधामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. त्याच्यामुळे दुधापासून बनवलेलं दही, ताक, पनीर ह्याच्यामध्ये देखील कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं. ह्याच बरोबर तीळ आहेत म्हणजे जे पांढरे तीळ आहेत किंवा राजगिरा आहे, नाचणी आहे, ह्या गोष्टींमध्ये देखील कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. आता आपण कॅल्शियम बद्दल बघितलं. हे महत्त्व करून बाळांच्या हाडांच्या वाढीसाठी महत्वाचं असतं. आता आपण बघूयात प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं कोणकोणत्या पदार्थांमधून मिळतात. तर प्रथिनं विशेष करून 2 प्रकारे मिळतात. तर पहिला आहे म्हणजे प्रथम दर्जाचे किंवा प्रथिने म्हणजे ज्याला आपण फर्स्ट क्लास प्रोटीन्स म्हणतो, आणि दुसरी आहे दुय्यम प्रतीची किंवा दुय्यम दर्जाची प्रथिने ज्याला आपण सेकंड क्लास प्रोटीन्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही पदार्थांमधून म्हणजे जे वनस्पतीजन्य पदार्थ आहेत आणि प्राणीजन्य पदार्थ आहेत त्या दोन्ही मधून प्रोटीन्स हे योग्य प्रमाणात मिळतात. तर आपण बघूया सगळ्यात पहिले वनस्पतीजन्य पदार्थ कोणते कोणते आहेत. तर त्यामध्ये विशेष करून सगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्ये याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. आपण जे ड्रायफ्रुट्स म्हणजे सुकामेवा मगाशी म्हणलो, बदाम, अक्रोड ह्याच्यामध्ये देखील प्रोटीन्स असतात. तर ह्या गोष्टींमध्ये प्रोटीन्स असतात जे वनस्पतीजन्य पदार्थ झाले. तर प्राणीजन्य पदार्थ कोणते कोणते आहेत तर दूध, दुधाचे पदार्थ सगळे आणि मांसाहारी पदार्थ म्हणजे मासे, चिकन, अंडी ह्याच्यामध्ये प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणात असतात. तर ते आईनी आहारामध्ये घेणं महत्वाचं आहे. काही वेळेला असं होतं की पहिल्या 3 महिन्यामध्ये अंड जात नाही किंवा अंड खाल्ल्यानंतर देखील त्रास होतो. तर त्यावेळेला जे इतर स्त्रोत आपण बघितले, दूध आहे किंवा दूध प्यायल्यानंतर पण कधी त्रास होतो, उलटी किंवा मळमळल्यासारखं होतं, तर त्यावेळेला दही, ताक, पनीर ह्या गोष्टींवरती भर दिलेला चालेल की जेणेकरून प्रोटीन्स मिळतील. शिवाय डाळी, कडधान्ये, सुकामेवा आपण बघितलं म्हणजे अक्रोड, बदाम यामध्ये देखील प्रोटीन्स योग्य प्रमाणात असतात. तर ते देखील गरोदर स्त्रीने घ्यायला हवीत. आता ह्या सर्वांबरोबरच काही जीवनसत्वे आहेत जी देखील महत्वाची असतात. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आहे जे महत्वाचं असतं. इतरही जीवनसत्वे आहेत महत्वाची, पण ती विशेष करून 2ऱ्या आणि 3ऱ्या तिमाहीमध्ये घेणं महत्वाचं आहे. तर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी कशातून मिळतं तर व्हिटॅमिन ए महत्त्वे करून जी लाल आणि पिवळ्या रंगाची फळे आणि भाज्या आहेत त्या सगळ्यांमधून मिळतं. आणि जे व्हिटॅमिन सी आहे किंवा क जीवनसत्व ती सगळी जी लिंबू वर्गीय फळं आहेत म्हणजे उदाहरणार्थ लिंबू, आवळा, पेरू, मोसंबी, संत्री ह्या गोष्टींमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं किंवा जी आंबट फळं असतात त्याच्यामध्ये. तर ही 2 पोषक द्रव्ये देखील बाळाच्या वाढीसाठी महत्वाची आहेत. ही जी सगळी आपण पोषक द्रव्ये बघितली त्याचबरोबर. तर त्याच्यानंतर आपण आता बघितलं की कोणती कोणती पोषक द्रव्ये पहिल्या तिमाहीमध्ये घेणं महत्वाचं आहे. तर
असं लक्षात घ्यायला हवं की सगळीच पोषक द्रव्ये ही पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये किंवा पूर्ण गरोदरपणामध्ये घेणं महत्वाचं असतं। पण आता आपण वेगवेगळे टप्पे बघत आहोत की पहिली तिमाही, दुसरी, तिसरी तिमाही आणि प्रसूती म्हणजे डिलिव्हरी असे आपले टप्पे असतात। तर त्यामुळे आपण आता बघतोय की प्रत्येक तिमाहीमध्ये कोणती कोणती पोषक द्रव्ये आपल्याला घ्यायला हवी आहेत। तर ही सगळी पोषक द्रव्ये आतापर्यंत जी आपण बघितली ती गरोदर स्त्रीने तिच्या गरोदरपणामध्ये नक्कीच योग्य प्रमाणात घ्यायला हवीत। आणि ह्याच बरोबर काही गोष्टी आपण बघितल्या की शारीरिक बदल जे होत असतात त्यासाठी काय करायला हवं ते सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे। आणि प्रेग्नन्सी ही किंवा गरोदरपण हे व्यवस्थित हेल्दी प्रकारे होण्यासाठी, शिवाय आईचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी, बाळाची वाढ योग्य होण्यासाठी या सगळ्या पोषक द्रव्यांबरोबरच आईचा आहार हा पूर्णपणे संतुलित असायला हवा। तर त्यासाठी बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळायला हवं, म्हणजे ज्याला आपण जंक फूड म्हणतो किंवा तेलकट तुपकट पदार्थ, विशेष करून बाहेरचे। जर काही खाण्याची इच्छा झाली तर ते घरी करून खाल्लेलं जास्त चांगलं आहे। आहार तज्ञांचा नक्कीच सल्ला घ्यायला हवा गर्भधारणेच्या आधीपासूनच, याबद्दल तर आपण बोललोच। शिवाय स्ट्रिक्ट डाएट करू नये, म्हणजे वजन खूप जास्त वाढत आहे किंवा वजन जास्त वाढू नये, म्हणजे काही बायका या प्रेग्नन्सीमध्ये देखील खूप फिगर कॉन्शियस असतात। तर ते गरोदरपण हे एन्जॉय करा आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, बाळाच्या वाढीकडे देखील लक्ष द्या। तर त्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। ते व्यायामाबद्दल प्रज्ञा पिसोळकर मॅडम तर तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करत आहेत। तर त्यांनी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की कोणत्या कोणत्या प्रकारचे व्यायाम तुम्ही पहिल्या तिमाहीमध्ये करायला हवेत, करू शकता आणि ते कशा प्रकारे करायला हवेत, त्याचे काय चांगले परिणाम हे आईसाठी देखील होतात आणि बाळाच्या वाढीवर देखील होतात। तर ते तुम्ही पाहिलंच। आणि आज आपण बोललो आहाराबद्दल। तर आता हे सर्व तुम्ही लक्षात घेऊन, हे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवून त्या प्रकारे गरोदरपणामध्ये आहार नक्कीच घ्या। तर पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की दुसऱ्या तिमाहीमध्ये गरोदर स्त्रीने कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे, कोणती पोषक द्रव्ये महत्वाची आहेत, याबद्दल आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात। तोपर्यंत नमस्कार।